हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? आज नवीन कोणती भाजी करायची बरं? ही चवळी आहे, लाल चवळी. ती आपण एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. त्यासाठी शिजवण्यासाठी 2 वेळा धुवून घेतले. होतानाच आपण 2 कांदे आणि 1 टमाटा घालून घेतलेला आहे. आता 3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेलं आहे. मस्त असं उसळ आपलं शिजलेलं आहे. मस्त भाजी एकदम तयार होते. नक्की अशा प्रकारे करून बघा. तेल घातलेलं आहे 2-3 चमचे. जिरे आणि मोहरी घालायचे आहेत. जास्त वेळ पण लागत नाही अशा पद्धतीने आणि ग्रेव्ही केल्यासारखं पण वाटणार आपल्याला. लसूण घातलेले आहे, लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. आता चवळी मस्त शिजलेली आहे. लसूण पण लालसर आपला परतून झालेला आहे. आता त्यामध्ये तिखट घालायचं आहे, त्यामुळे काय होतं, कलर खूप छान येतो. 2-3 चमचे तिखट घालून घ्यायचं आहे. काळा तिखट आहे आणि लाल तिखटसुद्धा घातलं आहे कलर येण्यासाठी. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपली चवळी शिजलेली ना, ती घालून घ्यायची आहे. कांदा आणि टमाटे तर आपण आतमध्येच घातलेले आहेत शिजवताना. सगळं चांगलं शिजलेलं आहे, त्यामुळे जास्त शिजवण्याची पण गरज लागत नाही. मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे रस तयार होतो. कलर तर खूप छान आलेला आहे. तिखट आपण तेलात घातलेलं आहे ना, त्यामुळं. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे, कारण हे शिजलेलंच आहे. त्यामुळे उकळी आली की फक्त 5 मिनिटात भाजी तयार होते. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. 2 मिनिटात मॅगी पाहिजे, तसं भाज्या पण 2 मिनिटात पाहिजेत. म्हणून तेल घ्यायचं आहे, जिरे मोहरी घालायचे आहेत आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो पण घालून घ्यायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे. जास्त वेळ लागत नाही भाज्यांना. लसूणची पेस्ट पण घालून घ्यायचं आहे, हिंग घालून घ्यायचं आहे. आता कांदा पण भाजून झालेला आहे. आपल्याकडे ज्या भाज्या उरलेल्या असतील 1-1, 2-2, त्या भाज्या पण अशा घालून घेतलेल्या आहेत मी. मिक्स भाजी करणार आहोत आपण, टेस्टी एकदम. 2 चमचे तिखट घातलं आहे, हळद घातलं आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला 2 मिनटं तेलात भाजल्यामुळे लवकर भाजी तयार होते. पाणी वर प्लेटवर ठेवून वाफवायला पण ठेवलेलं आहे. 1 चमचा शेंगाचा कूट घातलेला आहे, तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. लवकर भाजी इन्स्टंट तयार होते. इन्स्टंट मॅगी ना, इन्स्टंट भाजी तयार होते. गरम मसाला घालायचा अर्धा चमचा आणि धनेपूड घालायची अर्धा चमचा. आता आपण याला ग्रेव्हीसाठी थोडं पाणी घालून घेणार आहे, कारण रस्सा रस्सा मस्त छान लागते भाजी. फक्त 5 मिनिटात भाजी तयार आहे. मग आज कोणती भाजी करायची? तुम्ही पण हाच रोज विचार करताय ना? तेल घालायचे 2-3 चमचे, जिरे मोहरी घालायचे, कांदा असा उभा चिरून ठेवलाय तो पण घालायचा आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. कोबी घालून घ्यायचा आहे, कोबी पण उभा चिरून घेतलेला आहे. वटाणे घालून घ्यायचे, त्यात सीझन चालू आहे ना वटाण्याचा. मग कोबी आणि वटाणे चांगले असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद घालायची आहे 1/2 चमचा आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. मस्त लागते कोबी आणि वटाणा भाजी. त्याच्यावर प्लेट ठेवून वर पाणी घालून झाकून ठेवायचं आहे. आता टमाटे पण घालून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मिक्स भाजी लागते, मस्त एकदम टेस्ट लागते. वास पण खूप खमंग सुटलेला आहे. लगेचच भाजी पण वाफलेली आहे, जास्त वेळ पण लागत नाही. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. वटाणा पण शिजलेला आहे. भाजी 5 मिनिटातच तयार आहे. आपण दोडक्याची भाजी नवीन प्रकारे करणार आहोत. त्यासाठी 2 चमचे तेल घातले, मोहरी घालायचे आहेत आणि जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तडकल्यावर कांदा घालून घ्यायचा आहे, एक मोठा चिरलेला आहे. तर त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. जास्त लालसर पण करण्याची गरज नाही आहे, थोडं भाजून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टमाटे घालून घ्यायचे आहेत आणि मीठ घालायचं आहे, त्यामुळे टमाटे लवकर भाजले जातात आणि सॉफ्ट होतात. आता टमाटे पण भाजून झालेले आहेत लगेचच, जास्त वेळ पण लागतच नाही. 2 चमचे तिखट घातलं आहे, हळद घालायची आहे थोडी आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आपण ग्रेव्हीसारखं करण्यासाठी 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून त्याला झाकून ठेवायचं आहे. लगेचच आपण उघडलेलं आहे, तेल पण सुटलेलं आहे आणि ग्रेव्हीसारखं तयार झालेलं आहे.
त्यामुळं आपल्याला शेंगाचा कूट घालायची गरजच पडणार नाही. आता दोडका उभा चिरून घेतला आहे ना, तो पण घालून घ्यायचा आहे आणि 2 मिनटं तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे लवकर शिजतो दोडका. चांगला मिक्स करून घेतलेला आहे. आता झाकून ठेवायचं आहे. अरे बापरे, लसूण तर घालायचा विसरलाच की. लसूण घालून घ्यायचं आहे आणि चांगला मिक्स करून परत झाकून ठेवायचं आहे. वर पाणी पण ठेवलेलं आहे प्लेटमध्ये. 2 मिनटातच दोडका पण शिजलेला आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की कमेंट करायला विसरू नका. मीठ घालायचं आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण टमाट्यात पण मीठ घातलेलं बघून मीठ घालायचं आहे. 5 प्रकारच्या इथं उसळ घेतलेल्या आहेत मोड आणून. मूग आहे, मटकी आहे, चवळी आहे, मसूर आहे आणि तूर आहे. सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता भाजीला फोडणी घालूया. त्यासाठी 2 चमचे तेल घातलं, जिरे आणि मोहरी घातलेत. जिरे मोहरी तडकल्यावर कांदा घालून घ्यायचा आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. सगळं चांगलं भाजून घेतल्यावर स्वच्छ धुतलेलं उसळ पण घालून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं चांगलं तेलात परतवून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर शिजतं उसळ. आता यामध्ये 2 ते 3 चमचे तिखट घालून घेतलं आहे. हळद घालायची चिमूटभर, मीठ घालायचं चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त लागते बरं का उसळ. आणि मुलांना हेल्दीसुद्धा आहे डब्यात द्यायला, म्हणून सगळे उसळ आपण घेतलेले आहेत. नाश्त्याला जरी खाल्ली तरी पण चालते. वर वाफवण्यासाठी प्लेटमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि लगेचच उसळ वाफलेली आहे. जास्त वेळ पण लागत नाही. सकाळच्या गडबडीमध्ये पटकन होणारी आहे भाजी. फ्लॉवरची रस्साभाजी करायची का, त्यासाठी फ्लॉवर असे मोठे मोठेच कट करून घेतलेले आहेत. आता पाणी उकळायला ठेवलं आहे, त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हळद घालायचं आहे 1/2 चमचा. पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी उकळल्यावर फ्लॉवर घालून घ्यायचे आहे. फक्त 5च मिनटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे. सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता 5 मिनटातच उकळी पण आलेली आहे आणि फ्लॉवर पण चांगले शिजलेले आहेत. आता हे काढून घेऊया आणि फोडणी तयार करूया. जास्त मेहनत पण लागत नाही. 4 चमचे तेल घातलं आहे आणि उभे उभे मिरचीचे असे काप करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत आणि लगेचच 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, ते घालायचं आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून मिक्स करून घ्यायची आहे. गुलाबी रंगावर कांदा परतून घेतलेला आहे. आता त्यावर 1 टमाटा घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे. यामुळे काय होतं, मीठ घातल्यामुळे टमाटे लवकर सॉफ्ट होतात. बघू शकता तुम्ही, लवकरच झालेले आहेत सॉफ्ट. आता तिखट घालून घ्यायचं 2 चमचे, हळद घालायचं आहे, जिऱ्याचा कूट आणि धण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचा घरी केलेला सांबार मसाला घालायचा आहे. अशा प्रकारे सांबार मसाला घरचा नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ग्रेव्ही न करता पण आपली इथं मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता पाणी काढून घेतलेलं आहे सगळं आणि फ्लॉवर सगळे घालून घेतलेले आहेत. अशा प्रकारे सगळे चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. आता गरम पाणी घालायचं आहे. यामुळं काय होतं, लगेचच भाजीला कलर पण येतो आणि उकळी पण येते. आपण तर फ्लॉवर शिजवूनच घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही. आता बघून मीठ घालायचं आहे, कारण आपण फ्लॉवर शिजवताना पण मीठ घातलं आहे आणि टमाटे भाजताना पण मीठ घातलं आहे. झाकून ठेवलेलं आहे 2 मिनटासाठी. मस्त फ्लॉवरची रस्सा भाजी तयार आहे. मेहनत पण नाही आहे जास्त आणि कोणतीच तयारी पण नाही करायला लागलेली आहे. सकाळी मुलांना आपण टिफिनला पण करून देऊ शकतो. कोथिंबीर घालायची आहे. मस्त. तो बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. मग अशा प्रकारे करून बघा नक्की. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.